नमस्कार सर्वांना. मी कृष्ण काळे. आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल महत्त्वाच्या घडामोडी काय सुरू आहेत. जर तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जर जुडलेला असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासन स्तरावर नेमकी काय हालचाल घडामोडी सुरू आहेत ते आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून भरपूर साऱ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत. 1,10,000 अशा प्रकारे प्रशिक्षणार्थ्यांच्या जागा भरायच्या होत्या. तर ह्या जागा भरपूर साऱ्या डिपार्टमेंटमध्ये भरून झालेल्या आहेत. यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, तांत्रिक विभाग, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरचाही याच्यामध्ये समावेश होतो. तर अशा सर्व जे विभाग आहेत याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत आणि ते प्रशिक्षणार्थी काम सुद्धा चांगल्या प्रकारे करत आहेत. पण प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की 6 महिन्यानंतर शासन आम्हाला काय देईल. तर जे पण प्रशिक्षणार्थी आहे अशा प्रशिक्षणार्थी सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न गोंगावत आहे. तर प्रशिक्षणार्थ्यांनी आता असा तुमच्यासमोर असा वेळ आलेली आहे की तुम्हाला सगळ्यांना मिळून एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एकत्र येऊन यावेळी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, एकत्र येऊन तुम्हाला लढा देणं खूप गरजेचं आहे. या घडीला जी घडी आता सुरू आहे तुमच्या समोर, काही प्रशिक्षणार्थ्यांना 5 ते 6 महिने झालेले आहेत. आणि ह्या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय, शासन तर याविषयी बोलायला प्रखरपणे बोलायला तयार नाहीये. पण जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना खूप त्यांच्या मनामध्ये याच्याविषयी शंका आहे आणि प्रश्न आहे. मला तरी वाटतं, प्रशिक्षणार्थी तुम्हाला काय वाटतं, सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला याविषयी शासनाला जाब विचारावा लागेल की 6 महिन्यानंतर आमचं काय, आम्हाला नेमकी कार्यकाळ वाढून भेटेल की आमचं नेमकी काय आहे, हे शासनाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन विचारणं खूप गरजेचं आहे. कारण 6 महिने तर तुम्हाला पेमेंट भेटून जाईल, 6 महिने कसे जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही मित्रांनो. पण 6 महिने झाल्यानंतर जे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहेत का. तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ते प्रमाणपत्र देईल, पण त्या प्रमाणपत्राचा तुम्हाला पुढे फायदा होईल, काय होईल, तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नांचं शासनाला विचारावं लागेल, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एकत्र येऊन तुम्हाला काय करावं लागेल, एकत्र येऊन तुम्हाला निवेदन द्यावं लागेल मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, तुमच्या तालुक्यातील आमदार, अशा सर्वांना तुम्हाला भेटून त्यांना तुम्हाला विचारावं लागेल की आमचं नेमकी काय, साहेब पुढे काय. या प्रश्न तुम्हाला सगळ्यांना त्यांच्यासमोर टाकून त्याचं निराकरण त्यांना करायला सांगायचं आहे. कारण 6 महिने तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, पण त्या कामाचा पण त्यांना सरकारने तुम्हाला मोबदला दिला आहे. पण त्या एवढं चांगलं काम करून तुम्हाला जर पुढे कार्यरत ठेवायचं असेल, जर तुम्हाला पुढे अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करून तिथेच जर राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल या मित्रांनो. तर नक्की तुम्हाला काय वाटतं याविषयी, तुम्हाला काय वाटतं, एकत्र यावा वाटतं का, तुम्हाला नेमकी काय याच्याविषयी काय तोडगा निघेल, याविषयी शासन काय निर्णय घेईल, तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मुख्यमंत्री व जे शासन आहे त्यांना खूप साऱ्या घडामोडी सुरू आहेत. भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे पगार सुद्धा झालेले आहेत. पगाराविषयी संशय नाही, कारण शासन कोणाचे पैसे ठेवत नाही. जे तुम्ही 6 महिने काम केलेलं आहे तुमचे वन टाइम भेटेल, नाहीतर 2-3 महिन्याचे एकत्र भेटेल. पण 6 महिने झाल्यानंतर तुमचा विचार कोण करेल याविषयी तुम्हाला एकत्र येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर आता जर तुम्ही एकत्र आला नाहीत तर नंतर तुम्हाला एकत्र येऊन फायदा नाही. त्यामुळे सांगतो, सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही आंदोलन करू शकता, तुम्ही एकत्र येऊन लढा देऊ शकता, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकता. तुम्हाला पण काय वाटतं तुम्ही पण नक्की सांगा. तर सर्वांनी तुम्हाला एकत्र यायचं असेल तर नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद मित्रांनो.